अमेरिकन एअरलाइन्सचे जेट विमान रेगन विमानतळावर उतरत असताना त्याची लष्करी हेलिकॉप्टरशी बुधवारी धडक झाली। या विमानात 60 प्रवासी, 4 कर्मचारी अशी 64 लोक, हेलिकॉप्टरमध्ये 3 सैनिक होते। ते सर्वजण मरण पावल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। पोटोमॅक नदीकिनारी तसंच नदीपात्रामध्ये घेतलेल्या शोधानंतर 28 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। या भीषण दुर्घटनेनंतर रेगन विमानतळावरून होणारी उड्डाणं सुद्धा रद्द करण्यात आलेली आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक सुद्धा व्यक्त केला। अमेरिकन एअरलाइन्सचे विमान आणि अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर यांच्यात झालेल्या अपघातात सर्व 67 जण ठार झाल्याची माहिती आहे। यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी अध्यक्ष जो बायडन आणि बराक ओबामा यांच्यावर हवाई सुरक्षेचे निकष कमी केल्याचा ठपका ठेवला। नागरिकांच्या सुरक्षेऐवजी ओबामा आणि बायडन यांनी धोरणाला प्राधान्य दिल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय। या कामासाठी उत्तम बुद्धिमत्ता असलेल्या लोकांची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। दक्षिण सुदानमध्ये एका विमानाचा अपघात घडलाय। या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबरसह 21 प्रवासी होते। या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून या मृतांमध्ये 2 चीनी आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे। अपघात घडला तेव्हा विमान युनिटी ऑफ ऑइलफील्ड विमानतळावरून राजधानी जुबाकडे उड्डाण करत होतं। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांमध्ये एक शेतात विमानाचे अवशेष पडलेले दिसतायत। दरम्यान या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही। अमेरिकन लष्करानं गुरुवारी सिरियाच्या वायव्य भागात हवाई हल्ला केला। या हवाई हल्ल्यात अल कायदाशी संबंधित संघटनेचा दहशतवादी मोहम्मद सलाह अल जबीर याचा मृत्यू झाला। यूएस सेंट्रल कमांडनं एक निवेदन जारी करून म्हटलंय की हवाई हल्ला दहशतवादी गट नष्ट करण्याचा आणि त्यांच्या कारवायांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्नांचा एक भाग आहे। जबीर हा हुर्रास अल दिन नावाचा दहशतवादी गटाशी संबंधित होता जो अल कायद्याशी संलग्न आहे। इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करारानुसार पोलिसांनी कैद्यांची देवाणघेवाण केली जाते। या दरम्यान हमासनं 3 इस्रायली आणि 5 थाई नागरिकांसह 8 पोलिसांची सुटका केली। इस्रायलनं 110 पॅलेस्टाईनी कैद्यांची सुटका सुद्धा केलेली आहे। युद्धविराम कराराअंतर्गत दोन्ही पक्षांमधील ही तिसरी देवाणघेवाण आहे। हमासनं 3 इस्रायली आणि 5 थाई नागरिकांसह 8 पोलिसांची सुटका केली। त्या बदल्यात इस्रायलनं 110 पॅलेस्टाईनी कैद्यांची सुटका केली। 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासनं या सर्वांना ओलीस ठेवलेलं होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासात शेजारील मेक्सिको आणि कॅनडा या देशांवर टॅरिफ व्हीप वापरणार आहे। ट्रम्प यांनी दोन्ही देशांसाठी आयातीवर 25% शुल्क वाढवण्यासाठी आधीच पावलं उचललेली होती आणि आता ती 1 फेब्रुवारीपासून सुरू सुद्धा करतील। यासोबतच ट्रम्प यांनी हेही निदर्शनास आणून दिलंय की त्यांचा टॅरिफ व्हीप केवळ मेक्सिको आणि कॅनडावरच नव्हे तर चीनवर सुद्धा वापरला जाऊ शकतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना इशारा दिलाय। जर ब्रिक्स देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारातून अमेरिकन डॉलर काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना 100% शुल्काचा सामना करावा लागणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांकडून नवीन चलन तयार न करण्याची आणि डॉलरशिवाय इतर कोणत्याही चलनाला पर्याय न देण्याची हमी मागितलेली आहे। तर ब्रिक्स देशांनी असं केलं नाही तर ट्रम्प यांच्यावर 100% शुल्क लावतील तसेच ते अमेरिकेशी व्यापार करू शकणार नाहीत असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। ट्रम्प यांच्या धमकीवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी इशारा दिला होता। जर डोनाल्ड ट्रम्पनं टॅरिफ लादण्याच्या दिशेने वाटचाल केली तर कॅनडा प्रत्युत्तर देईल असंही त्यांनी म्हटलेलं होतं। ते म्हणाले की ट्रम्प यांना मागे टाकण्यासाठी ओटावा अमेरिकेचे आर्थिक नुकसान करण्यास पूर्णपणे तयार आहे। पीएम ट्रुडो यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इशारा सुद्धा दिला होता की कॅनडा अतिशय जलद आणि जोरदार प्रत्युत्तराची कारवाई करेल। मात्र ट्रुडो यांच्या या प्रतिहल्ल्याचा ट्रम्प यांच्यावर काही परिणाम झाला नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढच्या 24 तासात शेजारील मेक्सिको आणि कॅनडा देशांवर टॅरिफ व्हीप वापरणार अशी माहिती मिळते। मागील अनेक महिन्यांपासून सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकलेल्या आहेत आणि याचवेळी त्यांनी चालणं कसं असतं हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय असं वक्तव्य केलं। सुनीता यांनी 1983 मध्ये याच नीडहॅम हायस्कूलमधून पदवी संपादन केलेली होती। त्याच शाळेच्या विद्यार्थ्यांशी सुनीता यांनी संवाद साधला। मी इथं बराच वेळ आहे, सध्या मी चालणं कसं असतं हे आठवायचा प्रयत्न करते। मी चालले नाही, मी बसलेले नाही, मी खाली पडले नाही, काही करण्याची गरज नाही। तुम्हीही डोळे मिटून फक्त जिथे आहात तिथे तरंगू शकता या शब्दात त्यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवकाशात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना परत आणण्यासाठी टेक दिग्गज एलॉन मस्क यांची मदत घेतली. हे काम मस्क यांच्या स्पेसएक्सवर सोपवलेलं आहे. अंतराळामध्ये 2 प्रवासी अडकल्याबद्दल ट्रम्प यांनी जो बायडन प्रशासनाला जबाबदार धरलं. प्रवाशांना लवकर परतण्यासाठी 2 बोईंग स्टारलाइनर्सची सुविधा सुद्धा देण्यात आल्याचं सांगितलंय. 8 जून 2024ला दोघेही बोईंगच्या स्टारलाइनर यानातून अंतराळामध्ये गेले आणि त्यानंतर ते परत येऊ शकलेले नाहीत. हे 10 दिवसांचं मिशन मानलं जात होतं, मात्र यंत्रणेतील बिघाडामुळे दोघेही परत येऊ शकले नसल्याची माहिती आहे. इवो चक्रीवादळाच्या मुसळधार पावसानंतर फ्रान्सच्या वायव्य भागात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रेडॉन या छोट्याशा शहरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली. वायव्येकडील 3 विभागांना पुराचा रेड अलर्ट देण्यात आला होता. आठवड्याच्या अखेरीस तीव्र हवामानामुळे सुमारे 1000 लोकांना घराबाहेर काढण्यात आलेलं आहे. तसेच आपत्कालीन सेवा हाय अलर्टवर असून अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्यानं रहिवाशांना घरातच राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या काश पटेल यांची फेडरल तपास संस्था FBIचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती केली. काश पटेल यांची नियुक्ती निश्चित करण्यासाठी गुरुवारी सिनेटमध्ये बैठक सुद्धा झाली. या भेटीपूर्वी काश पटेलनं आईवडिलांच्या पायाला स्पर्श केलाय, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भारतीय मूल्य आणि पारंपरिकतेमुळे जपल्याबद्दल लोक त्यांचं कौतुक करत आहेत. पटेल यांनी आईवडिलांना जय श्री कृष्ण असं संबोधित केलं, त्याचंही खूप कौतुक झालंय. हमासनं सोडलेले थायलंडचे 5 बंधक इस्रायलमधील वैद्यकीय केंद्रात दाखल झालेले आहेत. हमासनं सुटका केलेल्या 8 बंधकांमध्ये या 5 जणांचा समावेश आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी एकूण 31 स्थायी नागरिकांना ताब्यात घेतलेलं होतं. त्यापैकी 23 जणांची यापूर्वी सुटका सुद्धा करण्यात आली. तर या 5 बंधकांना अविवच्या शमीर मेडिकल सेंटरमध्ये पोहोचवण्यात आलंय. इस्रायलमधील थायलंडचे राजदूत पन्नाप चंद्राराम्या यांनी या 5 बंधकांची वैद्यकीय केंद्रात भेट सुद्धा घेतली. तैवान पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय. सुमारे 5.6 तीव्रतेच्या धक्क्यांनी तैवान हादरलं. गुरुवारी सकाळी भूकंपाचे हे धक्के बसले. वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे थोडं नुकसान झालंय. येत्या काही दिवसात पुन्हा भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सेंट्रल वेदर एजन्सी आणि US जिओलॉजिकल सर्व्हेनुसार सगळ्यात मोठा धक्का चिआई काउंटिंगच्या दापो टाउनशिप पासून 10 किलोमीटर अंतरावर बसला. त्यानंतर काहीच वेळात दापोमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर आली. चीनच्या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस म्हणून सुमारे 70 कोटी रुपये ऑफर केल्याची माहिती आहे. मात्र कंपनीनं या ऑफरसोबत कर्मचाऱ्यांसमोर एक अट सुद्धा ठेवली. कंपनीनं कर्मचाऱ्यांना 15 मिनिटात जितक्या नोटा मोजता येतील तितक्या बोनस घेण्यास सांगितलेलं आहे. तर हेनांग मायनिंग कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. 2023 मध्ये सुद्धा कंपनीनं वार्षिक डिनर दरम्यान मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम वितरित केलेली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल सुद्धा याचा होत आहे. परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन राष्ट्रवादी असं वर्णन केलं. त्यांची काही धोरणं भारतासाठी आउट ऑफ सिलेबस असू शकतात. ट्रम्प यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून ते झटपट निर्णय घेत आहेत. तसेच ट्रम्प यांच्या आगमनानं अनेक बदल होतील. कदाचित काही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असतील, पण देशाचं हित लक्षात घेऊन आपल्याला आपलं परराष्ट्र धोरण बदलावं लागेल, असं परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी स्पष्ट केलं. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी उत्तर कोरियातील एका अज्ञात ठिकाणी देशातील आण्विक सामग्री उत्पादन तळ आणि अण्वस्त्र संस्थांना भेट दिली आणि यावेळी त्यांनी अणु सामुग्री तयार करणाऱ्या कारखान्याची सुद्धा पाहणी केली आहे आणि देशाची आण्विक क्षमता वाढवण्याचं आवाहन केलं. डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे अध्यक्षपद सुरू झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांच्या विस्तारावर सातत्यानं भर दिला जात असल्याचं किम यांच्या दौऱ्याच्या अहवालात म्हटलं. चीनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिलं खोल समुद्रातील रडार तयार केलेलं आहे, जे उंच उडणारं विमान शोधू शकतं. त्यामुळे अमेरिकेच्या U-2 हेरगिरी विमानाला धोका वाढू शकतो. अमेरिका या विमानाच्या मदतीनं चीन आणि रशियाची हेरगिरी करते. हे विमान आकाशात खूप उंच उडतं, ज्यामुळे सामान्य रडारनं शोधणं कठीण होतं. आता रडारच्या मदतीनं चीन सागरी युद्धांच्या भविष्याला आकार देऊ शकतो. चीननं जगातील पहिले खोल समुद्र रडार तयार केलेलं आहे, जे उंचावर उडणाऱ्या विमानांचा शोध घेऊ शकतं. याशिवाय हे रडार त्या विमानाचे अचूक निर्देशांक समुद्रात असलेल्या पाणबुड्यांकडे पाठवू सुद्धा शकतात. म्यानमारमध्ये लष्करी राजवटीनं आणीबाणीचा कालावधी आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्याची घोषणा केली.
1 फेब्रुवारी 2021ला म्यानमारच्या लष्करानं लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार उलथवून टाकलं. नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या ऑंग सान स्यू यांच्या नेतृत्वाखालील नागरी सरकार हटवून लष्करानं देशाची सूत्र सुद्धा हाती घेतली. त्यानंतर देशभरात लष्करविरोधी निदर्शनं सुरू झाली. या निदर्शनामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. लाखो लोक बेघर सुद्धा झालेत. आता संघर्षपूर्ण गृहयुद्धांच्या रूपात परिवर्तित झाल्याचं बघायला मिळत आहे. आगामी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 16 फेब्रुवारीला लाहोरला आयोजित करण्याचा पाकिस्तान क्रिकेट मंडळानं निर्णय घेतला. या निर्णयाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं संमती सुद्धा दिल्याची माहिती आहे. चॅम्पियन्स करंडकातील सलामीचा सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारीला कराची येथील नॅशनल स्टेडियममध्ये पार पडेल. मात्र त्याच्या 3 दिवस आधीच उद्घाटन सोहळा आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्की यांनी चॅम्पियन्स करंडकाच्या संपूर्ण कार्यक्रमाला मंजुरी दिल्याचं सध्या समजतंय. विराट कोहली दशकभरानंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी उतरलेला होता. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर हजारो चाहते सुद्धा जमलेले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या फॉर्माच्या शोधात असणारा कोहली रेल्वे विरुद्धच्या सामन्यात आपली लय शोधेल आणि मोठी खेळी खेळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र विराटच्या पदरी निराशा पडली आहे. रणजी ट्रॉफी सामन्यातही कोहली फ्लॉप झाला आणि त्याचा डाव अवघ्या 6 धावांवर आटोपलाय. रेल्वेकडून खेळणारा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवाननं त्याला क्लीन बोल्ड केलं. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एका गावात 35 वर्षीय विवाहितेवर त्याच गावातील 15 लोकांनी अमानुष अत्याचार केला. महिलेचा त्याच गावातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत आरोपींनी तिला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. दुचाकीला बांधून गावात धिंड काढली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केलेली आहे. ही घटना 28 जानेवारी रोजी घडली होती. पीडित महिला त्याच गावात राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी होती. दरम्यान काठ्या घेऊन आलेल्या 15 जणांच्या जमावानं घरावर हल्ला केला. रणजी करंडक स्पर्धेतील 7व्या आणि अखेरच्या टप्प्यातील सामने देशभरातील वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात येत आहेत. एका बाजूला सर्वांच्या नजरा रणजी मॅच खेळणाऱ्या टीम इंडियातील स्टार खेळाडूंवर खेळल्या असताना दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी क्रिकेट किपर बॅटरनं विक्रमी कामगिरी करून दाखवली. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर सौराष्ट्र विरुद्ध आसाम यांच्यातील सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात शेल्डन जॅक्सन यानं रणजी स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. शेल्डन जॅक्सन याच्या नावावर 139 सिक्सर्स नोंदवण्यात आले. गुलमर्ग आणि पहलगाम सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांसह काश्मीरमधील उंच भागात गुरुवारी हलक्या बर्फवृष्टीनं हजेरी लावली. या भागात थंडीचं वातावरण निर्माण झालंय. बर्फवृष्टीबरोबरच काही भागात पावसानं सुद्धा हजेरी लावल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथील स्की रिसॉर्टमध्ये 2.5 सेंटीमीटर बर्फवृष्टी आणि 3.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ताज्या बर्फवृष्टीमुळे या भागात पांढऱ्या रंगाचा नवा थर आला आणि पर्यटकांसाठी हिवाळ्यातील वंडरलँड म्हणून या भागाचं आकर्षण चांगलंच वाढलंय. भारतीय क्रिकेट संघाच्या विराट कोहलीनं आपल्याकडून गुरुमंत्र घेतल्याचा दावा डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमनं केलाय. डेरा सिरसा येथून ऑनलाईन सत्संगामध्ये राम रहीम म्हणालेत, विराट कोहली 2010 मध्ये येथे आले होते. त्यापूर्वी 2007-8 मध्ये ते सुद्धा आले होते. मग त्यांनी गुरुमंत्रही घेतला. अनेक खरं तर क्रिकेटपटू आहेत. सुमारे 8 वर्षांपूर्वीही राम रहीमनं असा दावा केला होता की विराट कोहली, झहीर खान, शिखर धवन, युसुफ पठाण यांच्यासारखे खेळाडू त्यांच्याकडे शिकण्यासाठी येत असत. त्यांच्याकडे खेळाडूंच्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ सुद्धा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं 3 सदस्यांच्या न्यायिक आयोगाची स्थापना केली. या आयोगाला घटनेच्या चौकशीसाठी महिनाभराची मुदत सुद्धा देण्यात आली. आयोगानं आज घटनास्थळी जात पाहणी सुद्धा केली. या आयोगाच्या प्रमुखपदी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हर्षकुमार आहेत. चौकशीसाठी महिनाभराचा कालावधी असला तरी चौकशी जलद गतीनं करू असं आश्वासन हर्षकुमार यांनी दिलं. उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट बुडालेली आहे. बोट बुडाल्याचं कळताच एनडीआरएफ आणि बचाव पथकांनी मदतकार्य सुरू करत सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. मोठी बोट लहान बोटीला धडकल्यानं हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. या सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले असल्याने सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आलं. मोठ्या बोटीत 58 प्रवासी होते तर लहान बोटीत 6 प्रवासी होते अशी माहिती काशीचे डीसीपी जोन बन्सवाल यांनी दिली.
दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून आम आदमी पक्षाच्या 7 आमदारांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 5 दिवस आधीच राजीनामा दिलाय। त्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय। यामध्ये मेहरौली, त्रिलोकपुरी, जनकपुरी, बिजवासन, पालम, आदर्श नगर, कस्तुरबा नगर विधानसभा जागांचा समावेश आहे। या सर्व आमदारांनी राजीनामा देताना आम आदमी पक्षाची कार्यपद्धती तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका सुद्धा केली आहे। 10 वर्षात पहिल्यांदाच परकीय हस्तक्षेपाशिवाय संसदीय अधिवेशन सुरू होत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। 2014 नंतर हे पहिलं संसदीय अधिवेशन असेल जिथे अधिवेशनापूर्वी परकीय ताकदीकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। तसेच सर्व राज्य आणि केंद्र सरकारनं एकत्रितपणे काम केलं पाहिजे, लोकसहभागातून परिवर्तन घडेल असंही मोदी यांनी संसदेत म्हटलंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल गांधी परिवारानं केलेल्या वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली। राष्ट्रपती मुर्मू या आदिवासी समाजातील आहेत। त्यांची मातृभाषा हिंदी नसतानाही त्यांनी संसदेमध्ये हिंदीतून चांगलं अभिभाषण केलं, पण काँग्रेसच्या शाही परिवारांनी त्यांचा अपमान केला अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली। राष्ट्रपती बोलताना खोकल्या होत्या, अभिभाषण बोरिंग होतं अशी प्रतिक्रिया गांधी परिवारानं दिली आहे। हा केवळ राष्ट्रपतींचाच नाही तर संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान असल्याचा आरोप मोदी यांनी केला। किन्नर आखाड्याची स्थापना केल्याचं सांगणाऱ्या ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी यांची आखाड्यातून हकालपट्टी केली। तसेच कुलकर्णी यांचा समावेश केल्यानं त्यांनी महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची हकालपट्टी केली आहे। ममता कुलकर्णी यांसारख्या देशद्रोही कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला संन्यास न घेता थेट महामंडलेश्वर गेल्यानं ही कारवाई केल्याचं ऋषी अजय दास यांनी म्हटलं। कोणतेही नियम न पाळता हे पद देण्यात आल्याचंही दास यांनी म्हटलं। प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये झालेल्या परेडमध्ये गुजरात झांकीनं हॅट्रिक रचली। अनाथपूर ते एकतानगर वारसा आणि विकासाचा अद्भुत संगम या गुजरातच्या झांकीनं पॉप्युलर चॉईस प्रकारात सर्वाधिक मते मिळवत बाजी मारली आहे। गुजरातच्या झांकीनं सलग 3ऱ्या वर्षी पॉप्युलर चॉईस प्रकारात अव्वल स्थान पटकावलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरासत भी विकास भी या मंत्राला गुजरात लोकसहभागातून यशस्वीपणे मूर्त रूप देत आहे आणि यापुढेही अग्रेसर राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। ISSच्या खासगी मिशनसाठी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। इस्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची एक्सिओम मिशन 4 साठी वैमानिक म्हणून निवड करण्यात आलेली आहे। शुभांशु शुक्ला हे भारताच्या गगनयान कार्यक्रमाचा एक भाग आहेत। X4 मोहिमेचं नेतृत्व नासाच्या माजी अंतराळवीर पेगी क्विंटन्स हे करतील। पोलंडचे ESA प्रकल्प अंतराळवीर स्लावोस उझनान्स्की आणि हंगरीचे टिबोर कापू हे 2 मिशन तज्ज्ञ आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या एका विधानामुळे गोंधळ उडाला। राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधींनी सोनिया गांधींना राष्ट्रपतीचं भाषण आवडलं का असा प्रश्न विचारला। यावर सोनिया गांधींनी राष्ट्रपती खूप थकलेल्या दिसल्या, त्या मोठ्या कष्टाने बोलत होत्या बिचारा असं उत्तर दिलं। सोनिया गांधींच्या या वक्तव्यामुळे चांगलाच राजकारण पेटलंय। सोनिया गांधींनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात 30 जानेवारीपर्यंत 30 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं। उत्तर प्रदेश सरकारनं ही माहिती दिली। आज सकाळी 8 वाजेपर्यंत 43 लाखांहून अधिक भाविकांनी स्नान केल्याची माहिती आहे। कुंभमेळ्यात त्रिवेणीच्या घाटावर मोठ्या संख्येनं भाविक स्नान करतात। तब्बल 114 वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्यामुळे भाविकांनी प्रयागराजमध्ये गर्दी केली। शाही स्नान करण्यासाठी देखील भाविक मोठ्या संख्येनं येत असतात। साधू संतांच्या मांदियाळीत हा महाकुंभमेळा पार पडतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर गांधी परिवारावर भाजपने टीका केली आहे। यावर प्रियांका गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं। माझी आई 70-80 वर्षांची आहे। राष्ट्रपतींनी इतकं मोठं भाषण वाचलं त्यामुळे त्यांना थकवा जाणवला। त्यांना थकवा आल्यानं त्यांना बिचाऱ्या म्हणण्यात आलं असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं। आम्ही राष्ट्रपतींचा पूर्ण सन्मान करतो, याउलट भाजपने देशाला रसातळाला नेलेलं आहे, यासाठी त्यांनी देशाची माफी मागावी असं प्रियांका गांधी यांनी आरोप केला। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी प्रकरणी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गंगेच्या काठी मरण आलं तर मृत्यू नाही, मोक्ष मिळेल असं कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं। मृत्यू प्रत्येकासाठी निश्चित आहे, प्रत्येकाला एके दिवशी मरायचंच आहे। जर कोणी गंगेच्या काठावर मेलं तर मोक्ष आहे असं संत परिषदेत बागेश्वर बाबा यांनी म्हटलं। या घटनेवर राजकीय विधान करणाऱ्यांना हनुमानची बुद्धी देव अशी प्रार्थना बागेश्वर बाबांनी केली आहे आणि यासह भाविकांना सतर्क आणि शिस्तबद्ध राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं।
पंजाबमधील फिरोजपूर फाजिलका महामार्गावर रस्ता अपघात घडला। गोलुखा वळणाजवळ महिंद्रा पिकअप व्हॅन आणि केटरमध्ये भीषण धडक झाली। या धडकेत 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय। 15हून अधिक लोक यामध्ये जखमी आहेत। जखमी झालेल्या 15 जणांना फरीदकोट मेडिकल कॉलेज, फिरोजपूर हॉस्पिटल आणि जलालाबाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती समोर येते आहे। मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथे राहणाऱ्या पूनम गुप्ता यांचा विवाह सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण लवकरच राष्ट्रपती भवनात पाहायला मिळणार आहे। पूनम या CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असून सध्या त्या राष्ट्रपती भवनात PSO पदावर तैनात आहेत। पूनम यांचा विवाह CRPF असिस्टंट कमांडंट अवनीश कुमार यांच्यासोबत 12 फेब्रुवारी रोजी होईल। या ऐतिहासिक विवाह सोहळ्याच्या तयारीला राष्ट्रपती भवनात सध्या सुरुवात झाली आहे। पूनम यांचे आईवडील दिल्लीला पोहोचलेले असून समारंभासाठी केवळ जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं आहे। तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये बांधण्यात आलेल्या नवीन पंबन रेल्वे पुलावर रामेश्वरम एक्सप्रेस ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली। ट्रेन मंडपम ते रामेश्वरम येथे स्थानकादरम्यान ही चाचणी घेण्यात आली आहे। भारतीय तटरक्षक दलाच्या गस्ती नौकेसाठी प्रथमच व्हर्टिकल अपलिफ्ट पूल उभारण्यात आला। बंगालच्या उपसागरावर बांधलेला हा पूल 2 किलोमीटर लांबीचा आहे। तो सध्याच्या पंबन पुलाला समांतर बांधण्यात आला। 2 वर्षांनंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यानं स्थानिक सध्या खुश आहेत आणि यासाठी तब्बल 531 कोटी रुपये खर्च सुद्धा केला जाईल।